हे किती गुंठ्यात किती पडत? हे 1 किलो मध्ये 3 ते 4 गुंठे रान करायचंय. हे सरी पद्धतीवर टाकायचं का वाफेत? तुम्ही सरी पद्धत म्हणजे सरी जी आहे ना, आपलं मकाचं पेरणी यंत्र राहतं का, हो. त्यांनी सरी मारून घ्यायची. त्यांनी सरी मारून घेतल्यानंतर त्या सरीच्या मध्यभागी पण थोडं थोडं बी टाकू शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, ज्या माणसाला आपला घास आहे का, मेथी घास, गावरान घास, तो पेरायचा अनुभव जो असतो, ज्या माणसाला अनुभव येतो पेरायचा, किंवा ते पेरायचं मशीन असणार आहे, तुम्ही पेरून पण घेऊ शकता. जो माणूस मेथी पेरतो त्याच्याकडून पेरून पण घेऊ शकता. किती दिवसांनी कापायला येतं? पहिली कटिंग 3-3.5 महिने, नंतरच्या कटिंग 2-2 महिने, तशा 1.5 महिन्यात येते, पण आम्ही 2 महिने सांगतो. किती वर्ष चालतं बघा? चालायला म्हणजे भरपूर दिवस चालतो. तुम्ही कटाळता तेवढे दिवस चालतो, फक्त प्रत्येक कटिंगला त्याला काही ना काही खत घालणं गरजेचं आहे. 15-15 असन, 19-19 असन, 10-20 असन, जे असन NPK खत कोणतंही चालत. फवाऱ्यात पण तुम्ही 19-19 स्प्रे घेऊ शकता, बायोविटाचा स्प्रे घेऊ शकता. त्याच्या मावा थ्रिप्स वगैरे काही अटॅक असतं का? अजून आता आपलं ते आपण हे सगळं प्रयोग बघण्यासाठीच लावलेलं आहे इथं. ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून बियाणं घेतलंय त्यांना कळायला का बायचो मावा येतोय का नाही येतोय, काय येतोय की नाही, अजून आपल्याकडे नाही पाडला. आपली एक कापणी होऊन गेली, आता ही दुसरी कापणी आली. गायसाठी चालतं ना? गायांसाठी चालतं, पण त्या मापात सांगत नाही गायांना. ज्या एक गाय आणि 10 शेळ्या सारखे आहे. एक गाईला जेवढा चारा लागतो तेवढ्या चाऱ्यामध्ये 10 शेळ्या हे होत्या. आपलं गावठी कोंबड्यांचं कुक्कुट पालन त्याच्यासाठी आता घालून बघायला वैयक्तिक अनुभव नाही. आपण आता सध्या शेळ्यांना देतोय, फक्त शेळी पालनावाल्यांना. आणि हिवाळ्यामध्ये याचे जास्त भरोशावर राहायचं नाही. हिवाळ्यामध्ये याची कापणी लई लेट आहे. आणि जर तुम्हाला हिवाळ्यामध्ये अजून आपलं पाहायचंय ना, अजून आपण बघितलेलं नाही हिवाळ्यात किती कवा येतंय, कारण आपण हिवाळा संपल्यावर टाकलाय हा. आणि जर तुम्हाला हिवाळ्यामध्ये याची कटिंग जर पाहिजे असेल, म्हणजे तरी पण थोडी लेटच होणार आहे. आपल्याला हिवाळा चालू व्हायच्या आधी याला दाबून म्हणजे गुंठ्याला 1 गुणी कोंबडी खत घालायचंय. कॅल्शियम ना, म्हणजे ते जे खत जे जमिनीमध्ये उष्णता निर्माण करत्या, असं खत घालायचे, म्हणजे थोडीफार लवकर येईल कापणी. हे बी डायरेक्ट नेऊन वावरात टाकलं जमून का? डायरेक्ट नाही टाकायचं. मग डायरेक्ट टाकलं तर 10 ते 20% बियाणं उतरतं फक्त. बाकीचं 60-70% बियाणं जे आहे ते उतरायला जास्त कालावधी जातो. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती एक प्रक्रिया करायची गरम पाण्याची. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकल. म्हणजे त्याची प्रक्रिया करून जर टाकलं तर एक 4 ते 5 दिवसामध्ये उतरतं. आणि याचा टाकण्याचा जो कालावधी तो फेब्रुवारी पासून तो ऑगस्ट पर्यंत आहे. बहुतेक जणांना काय वाटतं, आपण जो मेथी घास टाकतो हिवाळ्यामध्ये याची उगवण क्षमता लई कमी होऊन जाते, नाही तर गवत जास्त उठतं आणि हे लेट येतं. पावसाळ्यात कसं टाकल्यावर जमून? आता तसंच विचार केला तर प्रत्येक ऋतूमध्ये थोडीफार अडी अडचण आहेच बरं का. आता वातावरण पाहायचं, लई पाऊस नको व्हायला, नाही तर आपण टाकायचो मग कार पाऊस व्हायचा आणि ते वाहून जायचं, असं नको व्हायला. मापात पाऊस झाला कसं पाहिजे, काळं पाहिजे का सफेद बुरकस? नाही, रानात कोणत्याही टाकू शकता, त्याची काय अडचण नाही. फक्त मुरमाट नकोय. मुरमाट असेल तर मग थोडासा जमीन गार झाल्यानंतरच. आणि तुषार सिंचन केलं जमून का? एकदम भारी, काहीच अडचण नाही. तुम्ही रेन पाईप, तुषार सिंचन पेक्षा रेन पाईप करा. रेन पाईप चांगलं आहे रिझल्ट. अजून एक गोष्ट, आता सध्याला काय होतंय, ऊन जास्त पडत आहे बरोबर. सगळीकडे व्यवस्थित म्हणजे घासाचं बी वावरात टाकताना एक काळजी घ्यायची. आपल्याला बी वावरात टाकून झालं म्हणजे लगेच पाणी भरायचंय, पाठीमागून पाणी चालू ठेवायचंय. जर वावरामध्ये बी टाकलं आणि जर ते पाणी जर दिलं नाही त्याला, तर बी कोडसून जाऊ शकता, त्याला चटका बसून. दुसरं पाणी उतरल्यानंतर टाकायचं लगेच कसं करायचं? कोणतं दुसरं पाणी? 4-5 दिवसानंतर गरजेनुसार. आपण बाकीचे पिका लांबवून देतो तसंच 5-6 दिवसामध्ये दिसायला लागत आता सध्याला. पहिले पाणी दिसायला लागतो. हो.